मी सध्या नवी मुंबईतील टोरेस कंपनीच्या शाखेजवळ आहे। याच टोरेस कंपनीच्या माध्यमातून शेकडो गुंतवणूकदारांची करोडो रुपयांची आर्थिक फसवणूक जी आहे ती या ठिकाणी झालेली आपल्याला पाहायला मिळते। 2 महिन्यापूर्वीच सानपाडा येथील हे टोरेस कंपनीचे जे कार्यालय आहे ते उघडण्यात आलं होतं। मात्र 2 महिन्यातच शेकडो जे गुंतवणूकदार आहेत त्यांनी या ठिकाणी गुंतवणूक केली होती आणि त्या गुंतवणूकदारांना मोठ्या प्रमाणावरती आमिषे दाखवण्यात आली होती। काही गुंतवणूकदारांना दर आठवड्याला त्यांनी दिलेल्या रकमेवरती 10% इतकी रक्कम जी आहे ती या ठिकाणी कंपनीकडून देण्याचा दावा करण्यात आला होता। आणि त्याचबरोबर जे गुंतवणूकदार आपल्याबरोबर आणखी एका गुंतवणूकदाराला आणतील त्या गुंतवणूकदारांना देखील त्यांच्या रकमेवरती तब्बल 20% जो रक्कम आहे ती देण्याचं आमिष जे आहे ते कंपनीतर्फे दाखवण्यात आलं होतं। त्यामुळे मोठ्या प्रमाणावरती नागरिकांनी जे आहे ते या कंपनीवरती विश्वास दाखवत लाखो रुपयांची इन्व्हेस्टमेंट जी आहे या कंपनीमध्ये केली होती। आणि त्यानंतर अचानकपणे आपण पाहिलं की काल हे कंपनीला ज्या ठिकाणी यांचे ब्रँचेस आहेत सगळ्या ठिकाणावरून या कंपनीला टाळं लावून इकडचे जे व्यवस्थापक आहेत मालक आहेत ते या ठिकाणावरून पळून गेलेले पाहायला मिळत आहेत। तर या ज्या टोरेस कंपनी आहे या संदर्भात देखील एपीएमसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। जे मालक आहेत व्यवस्थापक होते त्या सर्वांवरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि पोलीस जो आहे याचा तपास करत आहेत। आर्थिक गुन्हे शाखेकडे पोलिसांनी हा जो प्रकरण आहे तो वर्ग करावा आणि त्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेतर्फे व्हावा अशा प्रकारची मागणी पोलिसांनी केलेली आहे। आणि आवाहन देखील केलेलं आहे जर कुठली कंपनी अधिक नफ्याचा आमिष दाखवत असेल तर त्या आमिषाला बळी पडू नका आणि ज्या नागरिकांनी या कंपनीमध्ये पैसे गुंतवलेले आहेत अशा नागरिकांनी पोलीस ठाण्यात संपर्क करून जे आहे ते आपली तक्रार दाखल करण्याचं आवाहन जे आहे ते पोलिसांतर्फे करण्यात येत आहे। सिद्धेश म्हात्रे, साम टीव्ही, नवी मुंबई। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।